राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असा सल्ला राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। मतदार यादींबाबत जनजागृती करा असंही राज ठाकरेंनी सांगितलं। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिले। मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्यामुळे सर्वांनी लक्ष द्या अशा राज ठाकरे यांच्या सूचना। राहुल गांधी यांनी मतचोरी संदर्भामध्ये आवाज उठवलेला याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला। मतचोरी संदर्भामध्ये आपल्या प्रभागामध्ये जनजागृती करा असंही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं। मतदार याद्यांवरती सर्वांनी काम करावं असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला। त्याचबरोबर कामात कुठलीही कुचराई चालणार नाही असंही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बजावलं। कोणी कुचराई केल्यास त्या प्रभागामध्ये लढणार नाही असा इशारा थेट राज ठाकरे यांनी दिला। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय आपण बघूया। विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलंय का? काहीच उरलं नाहीये, त्यांच्याकडे कामच उरलं नाहीये कुठलं। निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत, त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत, त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार? ते करतील।